चला तर आज आपण बघणार आहोत चमचमीत गावाकडच्या हॉटेलवर जशी पुरी भाजी नाश्त्यासाठी मिळते तशीच आज आपण घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळात पुरी भाजी बघणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग पटकन रेसिपी सुरू करू। टम्म फुगलेली पुरी आणि आलूची भाजी, वाह काय मस्त लागते ना। तर त्यासाठी मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुरी किती पण वेळ टम्म फुगलेली आणि खुसखुशीत राहावे म्हणून यामध्ये पोहे खाच्या चमच्याने 1 चमच बेसन पीठ ऍड केलेलं आहे। नंतर त्यामध्ये टाकून देते 1 चमच बारीक रवा, 1 चमच बारीक रवा पण टाकून दिलेला आहे। नंतर यामध्ये 2 चमच असं गरम कडकडीत करून घेतलेलं तेल यामध्ये टाकून दिलेलं आहे। नंतर टाकून देते चवीप्रमाणे थोडं मीठ यामध्ये आणि मिक्स करून घेते। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा आणि हा व्हिडिओ कोण्या शहरातून। त्यानंतर याला आता 10 मिनिटं मुरू द्यायचं। इथं कणिक मळून तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता याला 10 मिनिट। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, वरचं साल पण काढून घेतलेलं आहे। आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू। भाजी बनवण्यासाठी मी इथं गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकून देते मोहरी। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी त्यामध्ये टाकून देते मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। नंतर असा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून द्यायचा। पुरी भाजीला काय नाही मसाला पण करायची आवश्यकता नसते। नंतर त्यामध्ये टाकून देते थोडं मीठ। मिठामुळे आपला कांदा लवकर गुलाबी रंग यायला सुरुवात करतो। कांद्याला गुलाबी रंग यायच्या आधी बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो पण यामध्ये टाकून देते। चांगलं तेलामध्ये भाजून परतून घ्यायचं। नंतर यामध्ये टाकून देते लाल तिखट, थोडा कांदा मसाला आणि मिक्स करून घेते परत। नंतर यामध्ये टाकून देते थोडा मॅश करून हाताने बटाटा। नंतर टाकून देते बटाट्याचे काप करून घेतलेले फोडी आणि मिक्स करून घेते। नंतर टाकून देते यामध्ये पाणी। नंतर याला थोडं 2-4 मिनिटं एक उकळी येऊ द्यायची। नंतर टाकून देते यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि इथं अशी तयार आहे आपली आलूची भाजी। आता घ्यायची ताटात आणि बसायचं जेवायला पटकन। आता थोडं कणिक घेते तोडून इथे आणि याची पोळी अशी मोठी लाटून घेते। खाली कोळपाटाला तूप किंवा सुकं पीठ लावलं तरी चालतं किंवा तेल लावलं तरी पण चालतं। मी थोडं सुकं पीठ लावून घेते आणि पोळी ही मोठी लाटून घेते। इथं पोळी लाटून घेतलेली आहे मोठी अशी।
पाहू शकता तुम्ही. आणि तुमच्याकडे असं काटाचं वाटी किंवा काय पण असेल ना त्यांना काढून घ्यायचे. इथं माझ्याकडे ग्लास आहे, मी ग्लास ना पुरी काढून घेते अशा पद्धतीने. असे करू शकता किंवा छोट छोट्याला लाटून केल्या तरी पण चालतं, कारण अशा ह्या एकाच वेळी भरपूर तयार होतात. नंतर काढून घेते हे साईडचं कणिक काढून घेते. हे पाहू शकताय एकाच वेळी अशा तयार झालेले आहेत कमी वेळात. नंतर राहिलेल्या पुऱ्या मी करून घेते. इथे सर्व पुऱ्या पण मी करून घेतलेल्या आहेत. आता आपण यांना तळून घेऊ. त्यासाठी मी गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई ठेवून देते. कढई गरम होऊ देते. नंतर त्यामध्ये टाकून देते तेल. इथं तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये सोडून देते पुरी. त्यामध्ये अशा पुऱ्या सोडून देते. नंतर याला थोडं हलक्या हलक्या हाताने असं दाबून घेते. ह्या पाहू शकता अशा आपल्या टम्म फुगायला पण सुरुवात झालेली आहे पुरी. वा, काय मस्त टम्म फुगत आहेत ना. आता लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या. तळून तयार आहेत पुऱ्या इथे. मी आता काढून घेते. तेल सगळं निचरून घ्यायचं. तयार आहे इथे आपली अशी पुरी पण आणि भाजी पण. कशी वाटली पुरी भाजीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा, एक खात राहा.